आज माझं बरं असं झालं यार, का सांगू आता तुम्हाला. काहीच नाही, माझ्या मोबाईलचा स्टोरेज फुल झाला यार. व्हिडिओ नाही बनवू शकत मी, काही नाही. एक दिवस व्हिडिओ बनवत नाही का झालं स्टोरेज फुल, स्टोरेज फुल असं म्हणू म्हणू बाई. दिवसभरचं काहीच क्लिपा नाही काढायला भेटत, काही नाही. आता माझी दुर्घटना कोणाला सांगू, तुम्हालाच सांगायला लागेल यार. थोडेसे पैसे असेल तर पाठवून द्या, मी मोबाईल घेऊन गेलो मोठा जास्त जीबीवाला, मस्त बढिया. मग आज मामीनं बोलवलं होतं बल्लारच्यामध्ये, ये म्हणे बाईची लूट आहे म्हणे. मग लूटचा कार्यक्रम वगैरे होता, मग आम्ही लूटलो बाईले. मग हळद कुंकूचा कार्यक्रम होता, मस्त तिळगुळ वगैरे दिला, खाल्ला. मग आईला वाण वगैरे दिली मामी. मग बोलायला सोन्याच्या देव्यात कापसाची वात, सोन्याच्या देव्यात कापसाची वात, रोशनरावांचा देईन आयुष्यभर साथ. मग मामी मस्त उखाणे वगैरे म्हणायला लागली, मामाचं नाव घेऊन राहिली. मग नमूचा बड्डे होता आज जास्त, मग आम्ही केक वगैरे घ्यायला गेलो, त्यांनी पैसे वगैरे दिले. मग मामा गाडी चालू, बापा एकदम धूम मचालीवानीच गाडी चालवते ती, धूम पुरं. असं वाटे का केक पडते का काय, का बरं झालं केकले काहीच नाही झालं. मग मस्त फोटो वगैरे काढलो. बाई म्हणे मी कापतो म्हणे, मी कापतो. बरं नमोचा बड्डे होता, इतकी मजा आली बोले, फर्स्ट टाईम. वाव, मस्त हॅपी बड्डे घेऊन सेलिब्रेट केला. आणि हे मस्त मी फवारी घेऊन फेकत होती. मग आम्ही गाणं म्हणलो, हॅपी बर्थडे टू यू नमो. हॅपी बर्थडेचा कार्यक्रम झाला आणि पोरं बाप्पा किती फुगे फोडत होते, एक फुगा नाही सोडत होते. बहुतच मजा आली याचा चेगडा पाहून. मग हे घेऊन झालं. मग केक वगैरे दिला होता, मग केक पण खाल्ला आम्ही सगळेजण मिळू. माझी बाई मस्त झाडू मारायला लागली, कारण की जेवण होता. मग मामा म्हणे तू पागलच झाली म्हटले, जेव्हा वाला तेव्हा मोबाईलच घेते, व्हिडिओज बनवत राहते म्हणे, पागल झाली म्हणे, काही खरं नव्हे म्हणे तुझं. मी बोललो हो मामा, ब्लॉग बनवा लागते, व्हायरल व्हायचं आहे मला आपल्याला. हो हो बनव म्हणे. मग बाई बरं घेऊन जेवण घेऊन बसलो. आणि नमो पण मस्त जेवण घेऊन द्यायला लागला, आम्ही खाल्लो. बाई काही खाल्ली नाही, काही नाही, मलाच खा लागलं. मग आजी आली, आजी म्हणलं तुझा बुड्ढा भास चमकत आहे. पण बस बुड्ढाची तारीफ का केली, तिला मारली बाई दादाले मस्त. मला बहुत सास आहे. मग आम्ही घरी जाताना तो एक कार होता, साला ठोकत होता आम्हाला.